आपण बघतोय की बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर राज्यात देखील ठिकठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे। आपण बघतोय भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन हे देखील जल्लोषात सहभागी झाले। बिहारचा जल्लोष महाराष्ट्रात सुद्धा साजरा केला जातोय आणि त्याचे दृश्य आता आपण पाहतोय। बिहारमध्ये भाजपला यश मिळालंय आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात सुद्धा भाजप कार्यकर्त्यांना पाहायला मिळत आहेत। राज्यातल्या भाजपच्या कार्यालयाबाहेर ठिकठिकाणी कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आनंद व्यक्त करायला सुरुवात केली आहे। ढोल ताशांच्या गजरात आपला आनंद ते व्यक्त करतात। बिहारचा जल्लोष एकंदर भाजपने अत्यंत मनावर घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर आनंदाने तो साजरा केला जातोय। महाराष्ट्रातली ही दृश्य आपण पाहतोय। बिहारमध्ये भाजपला आघाडी मिळाली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजप विजयी झाल्यासारखाच आनंद साजरा करतोय। देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं बहुमताचा आकडा पार केला आणि सध्याच्या कलानुसार एनडीए 200हून अधिक जागांवर आघाडीवर आहे। भाजप आता 90 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। महागठबंधन आघाडीला 30 जागांवर आघाडीवर आहे तर बिहारमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षाचा देखील करिश्मा चाललेला नाही। पहिल्यांदाच त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे। दुसरीकडे एमआयएम जो पक्ष आहे त्यांचे देखील उमेदवार 5 जागांवर आघाडीवर आहे। आपण पाहतोय की भाजपला एनडीए आघाडीला आघाडीवर आहे तर त्याचबरोबर प्रशांत किशोर यांना एकही जागा पटकावता आलेली नाही। एमआयएमने देखील 2020 मध्ये 4 जागांवर विजय मिळवला होता। आता आपण बघतोय की यंदा 5 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपने मात्र 90 जागा जिंकत आता आघाडीवर आपलं नाव कोरलेलं आहे आणि भाजप बिहारमध्ये सगळ्यात जास्त मतं मिळवणारा पक्ष ठरलेला आहे। अगदी बरं, खूप चांगली कामगिरी भाजपने केली आहे। 2020च्या तुलनेमध्ये भाजपला जास्त जागा मिळालेल्या आहेत। तेजस्वी मात्र यावेळी आपला करिश्मा दाखवू शकलेले नाहीयेत। ते मोठ्या प्रमाणावर पिछाडीवर खेळत आहेत। संयुक्त जनता दल म्हणजे जेडीयूने देखील चांगली कामगिरी केलेली आहे। एक आश्वासक चेहरा होता प्रशांत किशोर यांचा, मात्र त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये आपलं नाव कोरता आलेलं नाहीये, आपली एंट्री सुद्धा करता आलेली नाही। गेल्या 20 वर्षामध्ये आपण बघतोय की संपूर्ण बिहारचं राजकारण हे नितीश कुमार यांच्या भोवतीच केंद्रित झालेलं आहे आणि आताच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांचाच करिश्मा चाललेला आहे। आपण पाहतोय की नितीश कुमारांचं नाव असेल तरी सुद्धा भाजप जल्लोष करताय, कारण भाजप आघाडीवर आहे। चेहरा नितीश कुमारांचाच असेल असं म्हटलं जात आहे, मात्र भाजप या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जल्लोष करताना दिसत आहे। बहुत बहुत धन्यवाद।